आता तुम्ही सुद्धा स्वस्त बसू नका असे पिझ्झा खात. कामाला लागायचंय ना. आता पुरावे साक्षीदार हे सगळं जमा करायला लागणार आहे. आणि खरं तर ना या सगळ्याचा मला खूप कंटाळा आलाय. विक्रांत चल. कुठे? तू चल माझ्या बरोबर, मला बोलायचंय तुझ्याशी. आणि तू एकटाच ये. पण आत्या मानसी. थांब ना जरा, मी उगाचच असं काहीतरी म्हणेन का? आत्या मला माहिती आहे तुला राग आलाय, पण मी तिला न बोलावण्यामागेही काही कारण आहे. काय? ती मोनिकाची बहीण आहे. सो व्हॉट आत्या? आता हे फक्त भांडण राहिलेलं नाहीये विक्रांत, हे लक्षात घे. हे युद्ध जरी झालं ना तरी सुद्धा ती आपल्या बाजूने आहे. बाजू बदलायला नातं पुरेसं असतं बाळा. तुला जर असं वाटत असेल ना आत्या, तर तू अजून मानसीला नीट ओळखलेलं नाहीयेस. हे बघ आत्या, तू चुकतेस. यू आर रॉंग हिअर. तुझ्यापेक्षा काही पावसाळे जास्त पाहिलेत मी विक्रांत. आत्या मग हा पावसाळा वेगळा आहे असं समज. भावनेच्या आहारी जाऊ नकोस विक्रांत. हे भावनेच्या आहारी जाणं नाहीये. तुला माझे विचार पटणारच नाहीयेत का? हे बघ आत्ता, ह्यामुळे मैत्रीतल्या विश्वासाला तडा गेलाय. विक्रांत मला मान्य आहे की हे भांडण नाहीये, ही केस आहे, हे युद्ध आहे. पण काही काही गोष्टी एकट्याने नाही जिंकता येत. त्यासाठी चांगली साथ असणं गरजेचं असतं. यातला चांगली हा शब्द खूप महत्वाचा आहे बाळा. नको घालूया वाद. आत्ता कळेल ना कोण खरे आणि कोण खोटे. तुला वाटतंय ना ती सोबत असणार? जा पाहुणे. हाय ब्युटी. हाय बेबी. काय झालं? आय एम सॉरी ना मोनिका. हॅलो ब्युटी. हॅलो बेबी. हॅपी? नेहमी माझं कौतुक करा आणि माझंच कौतुक करा, हे तुझं खूप आधीपासूनच आहे ना. बाय द वे मोनिका, तुला फॅमिली काय सॉलिड मिळाली आहे ना. किती चांगले आहेत सगळे. लक असावं तर असं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना नवरा. ही इज सो हँडसम यार. आय एम जेलस ऑफ यू. मी सिरियसली खूप जळतीये तुझ्यावर. जळत नाहीस तू माझ्यावर रिचा. तू जाळून टाकलंयस सगळं. व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? पहिल्यापासनं एक एक गोष्ट नीट जपत होते. सगळ्या गोष्टी बॅलन्स करत जात होते. पण तू आलीस आणि सगळ्याची वाट लावलीस. माती केलीस तू रिचा. कम ऑन यार मोनिका, मी काय केलंय? मी काय केलंय? मानसी, ऑफकोर्स. कारण तू सरळ वागलीच नाहीयेस नाही का? व्हॉट डू यू मीन? आय मीन की तू लग्नात आली नव्हतीस ना, तेच बरं होतं. पण तू आलीस आणि तेच केलंस ते लग्नात तुझ्या हातून घडलं असतंच. बरोबर? कम ऑन यार मोनिका, मी काय केलंय? सरळ सरळ बोल. लग्नाच्या आदल्या दिवसाबद्दल आणि हे बाळ कोणाचं आहे हा विषय तू का काढलास रिचा? त्याने इतकं काय झालंय? इतकं काय झालंय?
काही मेजर झालं नाहीये ग. फक्त हा विषय ना विक्रांतला कळलाय. तो कसा कळलाय ते मला खरंच माहिती नाही. आणि हे सगळं कळल्यानंतर त्यांनी मला डिवोर्सची नोटीस पाठवली आहे. बघायची डिवोर्सची नोटीस कशी दिसते ते. हॅलो, मर्डर मिस्ट्रीचं नॉवेल नाही वाचतेस तू? डिवोर्स नोटीस आहे. एवढं मन लावून वाचू नकोस प्लीज. बसला धक्का? हे सगळं वाचून तुझी ही अवस्था झाली. मग माझं काय झालं असेल ह्याचा विचार केलास? मला हे खरंच माहीत नव्हतं. हे असं काही होईल याची जरा जरी कल्पना असती ना मला तरी. आता जर तर बद्दल बोलून काही फायदा नाहीये रिचा. जे घडायचं नव्हतं ते सगळं घडलंय. पुढे काय ते बोल प्लीज. मुळात हे सगळं विक्रांतला कसं कळलं ना तेच कळत नाहीये मला. तर तूच म्हटलीस ना पुढचं काय ते बोल, मग तू परत मागे का जातेस? ओके फाईन, बोलते. तू मती खाल्लीस म्हणून हे सगळं झालंय. जोपर्यंत तू हा विषय काढला नव्हतास तोपर्यंत सगळं नीट चाललं होतं. तू आलीस, तू हा विषय काढलास आणि विक्रांतला सगळं कळलं. अगं पण बास रिचा. कसं कळणार विक्रांतला? त्याच्याशिवाय हे सगळं शक्यच नाहीये ना. विक्रांत गायनाक आहे, जादूगार नाहीये. या आधी सुद्धा माझ्या मनात काय चाललं होतं ते त्याला ओळखता येत नव्हतं. मग हे कसं कळलं? तू गुन्हेगार आहेस आणि या सगळ्यातनं तू मला बाहेर काढायचंस. आणि जोपर्यंत तू मला या सगळ्यातनं बाहेर काढत नाहीस तोपर्यंत तू US ला जायचं नाही. अँड दॅट्स फायनल. फाईन, मी करेन तुला मदत. पण त्याआधी मानसी विषय मला थोडं ऐकायचं. फोन सुद्धा लागत नाहीये. कुठे गेली? आता कळलं मी तुला एकट्याला आत का घेऊन आले ते? मला हेच पाहायचं होतं की ती थांबते की नाही. आत्या इतका इन्सल्ट झाला असताना ती इथे का थांबेल? स्वाभिमानापेक्षा जेव्हा मैत्री मोठी असते ना तेव्हा खरी मैत्री असं म्हणावं विक्रांत. आत्या परीक्षा घेण्याच्या नादात फक्त गैरसमज होत आहेत, बाकी काही नाही. फोन न लावताच मी तुला सांगू शकते की आता ती कुठे आहे. वेगळं सांगायची गरज आहे? मोनिका, गॉड, मानसी अशीही आहे हे माहित नव्हतं मला. रिचा, आता पुढे काय ते बोल ना. सगळ्यात पहिल्यांदा जर मानसी आत्ता इथे येत असेल तर मला थांबता येणार नाही. काय? तिच्याशी बोलणं झालं की सांग, मग आपण नंतर बोलू. अगं पण रिचा कुठे गेली? ताई, आलीस? कोण होतं? कोणाला शोधत होतीस? कोणी नाही. मी तुला फोन करत होते. फोन का नव्हती उचलत तू? मी येतच होते म्हणून उचलला नाही फोन. मानसी, आता मी एक बहीण म्हणून तुला काही सांगणार आहे. बोल. मनू, मला माहित नाही तू माझ्यावर विश्वास ठेवशील का. कदाचित नाही ठेवणार. पण काय झालं ताई? विक्रांतने माझ्यावर खूप मोठा आरोप केला असं वाटत नाहीये का तुला? हे बघ ताई, विक्रांतचं म्हणणं आहे की लग्नाआधी मी प्रेग्नंट होते ही गोष्ट मला माहिती होती. वाव. आणि मी
जे काय बोलले त्याच्यावर तुला रिॲक्ट व्हावं असं वाटत नाही, ह्यातच मला सगळं कळलं. तुला माहितीये ना तू दोषी नाहीयेस. मग तो चुकत असेल तर पटवून दे त्याला. गैरसमज झाला असेल. हा गैरसमज नाहीये मानसी, हा गुन्हा आहे. आणि समजा या सगळ्याच्या विरुद्ध मी आवाज उठवायचं ठरवलं तर तू माझ्या पाठीशी हवीस. मला विचार करावा लागेल. विचार करावा लागेल म्हणजे मी आता जे काही बोलले त्याविषयी तुझ्या मनात शंका आहे, तुझा विश्वासच नाहीये माझ्यावर. मानसी, समजा तो तुझी मदत घेऊन ही केस लढायला लागला तर आजी आजोबांना काय वाटेल ह्याचा विचार केलायस तू? मानसी, तू माझ्या बरोबर आहेस हे सांगू नकोस प्लीज. एक मिनिट, तू फोन का कट केलास? मला त्याच्याशी आता बोलायचं नाहीये. का? काही नाही. विक्रांत तुला काही बोललाय का? काही नाही म्हटलं ना ताई. ठीक आहे, नको सांगूस मला काही. पण तुझा चेहरा बघून मला कळतंय मानसी, तो असं काहीतरी वागलाय ज्याच्यामुळे तुला त्याचा खूप राग आहे. नाही नाही, इट्स ओके. मला काही नाही सांगितलंस तरी चालेल, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आज जर तू त्याची मदत केलीस तर तेच होईल जे व्हायला नको. आज जर तू त्याची साथ दिलीस ना तरी तो तेच वागणार आहे जे निर्मला आत्या त्याला वागायला सांगणार. काय झालंय? बोल ना, बोलशील प्लीज? ताई काही झालेलं नाहीये. आणि मी तुझ्या बाजूने आहे की नाही हे मी आता नाही सांगू शकत. मला वाटलंच होतं. मला आता गरज आहे ना तुझी. समजा तू माझ्या बाजूने उभी राहिलीस तर मला मदत होईल. बट इट्स ओके, इट्स ॲब्सोल्युटली ओके. विचार कर, आणि विचार करून झाला की तू मला मदत करणार आहेस का नाही. तू एकटी लढ, एकटी मर, असा SMS कर मला. पण एक गोष्ट लक्षात ठेव मानसी, माझे शब्द लिहून घे. आज जर तू विक्रांतची साथ दिलीस ना तर आता जशी एकटी पडलीस ना तशीच एकटी पडशील. बरी आहेस का ग? बरं नसायला काय झालं? सरळ कधी बोलताच येत नाही का ग तुला? बरं ते जाऊ दे. आज ना देवळात अगं पेठे काकू भेटल्या होत्या. तुझ्या लग्नाच्या वेळी इथे नव्हत्या ना त्या, मुलाकडे अमेरिकेत गेल्या होत्या. त्यांना तुझ्याबद्दल सांगितलं ना तर इतकं बरं वाटलं. विचारत होत्या त्या, मोनिका आता अगदी खुश असेल ना? मग सांगितलं नाहीस त्यांना? मोनिका फार खुश आहे. नाही सांगितलंस? हो हो सांगितलं ना मी त्यांना, मोना अगदी खुश आहे म्हणून. मनू अजून आली नाही का ग?
मनूबद्दल मला कशाला विचारतेस तू? आजकाल मनू एवढ्या महत्वाच्या कामांमध्ये बिझी असते की तिचा आपल्याला काही उपयोगच होत नाही, नाही का? हो ना, फार कामात असते ती. पण काही म्हण, निर्मला आत्यांनी त्यांच्याकडे तिला कामाला बोलावल्यापासून आम्ही मात्र अगदी निर्धास्त झालोय. काय ग, काय झालं? खरंच बरी आहेस ना? हो बोलले ना, बरी आहे. कॉलेजमध्ये असताना हीच कॉफी आम्हा सगळ्यांची गर्लफ्रेंड होती. कॉफी आणि गर्लफ्रेंड. आणि सकाळी हीच कॉफी आम्हा सगळ्या मित्रांना परत एकत्र आणायची. अनफॉर्च्युनेटली मला ह्यातलं काहीच अनुभवता नाही आलं, पण आता वाटायला लागलंय. काय? कॉफी विथ फ्रेंड. जर आपल्यात भांडण झालं तर काय होईल? का होईल भांडण? का नाही होणार भांडण? ज्यांच्यात मैत्री असते त्यांच्यात कधी ना कधी भांडण होतच. तेव्हा कोण समजावणार आपल्याला? ज्यांच्यात कोणीतरी एक समजूतदार असतं ना, त्यांच्यात इतर कोणाला समजूत घालायला यावं लागत नाही. आणि इथे तर दोघेही समजूतदार आहेत. कॉफी. मला माहितीये मला उशीर झाला आणि जेवढा झाला तेवढा खूप झाला, म्हणून मग कॉफी. आजचा दिवस खूप विचित्र होता. विचित्र आणि डिप्रेसिंग होतं. असं काही माणसं विचित्र वागली की असंच वाटतं. पण मग अशा वेळी काय करायचं? तेच तर शिकायला इथे आलीये मी. आज आत्ता हॉस्पिटलमध्ये जे वागली ते आवडलं मला. अचानक फरक झाल्यासारखं वाटलं. आणि मग ताईला भेटल्यानंतर आपलं कोण आणि परक कोण हे कळलं. माहित नाही का, पण ताईला भेटल्यावर मला गुदमरल्यासारखं झालं. माझंही तेच झालं, म्हणून इथे आलो. विक्रांत, आय एम सॉरी. हेच म्हणू नकोस. उलट थँक्स म्हण आपल्या मैत्रीला, कारण ती आहे म्हणूनच आपण इथे आहोत. न भांडता समजून घेऊ, थोडं सांगायला, थोडं समजवायला. कॉफी घेणार?